विठ्ठल 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 गाडी बाजूला विठ्ठल 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 सावध झालो हरीचा आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे पडोनिया गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे अजंगर खमिने प्राण संजीवन परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार देह देहं परब्रह्मलिंगं भजि पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांतिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडनं मंडनान तरुण तुलसे माला कंधरं कंजनेत्रं सदैव दबुल्हासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुर्दि प्रदेशं विजिन्द्रादिदेव हि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी हुवी होते लोका ताड
मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा सावध झालो हरी चालू जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सडी प्राप्त रूपे सेवे करता निवडलेला भंग जगमान्य जगविख्यात संत सम्राट महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा निवडलेला घेतलेला अभंग 4 चरणांचा आहे. अध्याप गाथ्यातील 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आजचा आहे. अगदी आमोदेकर गावाच्या समोर त्या ठिकाणी सादर केलेला अभंग गोड आहे. अभंगातील शब्द लहान आहेत पण अभंगातील अर्थ फार मोठा आहे. तमेव माता पिता तमेव बहुसंख्येने मंडळी उपस्थित आहेत. ज्या उपस्थितीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्माच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा अखंड नाम यज्ञ सोहळा ज्यामध्ये श्रीकृष्ण जन्म उत्सवानिमित्ताने तसेच अखंड व हरिनाम कीर्तने सप्ताह वर्ष भरपूर झालेत सांगता येणार नाही एवढी वर्ष झालीत बघा. ज्यामध्ये ज्या साधू संतांचा पदस्पर्शाने आशीर्वादाने हा सप्ताहाचं आयोजन नियोजन आहे. ज्यामध्ये संत जनार्दनजी महाराज स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने गावातील समस्त ग्रामस्थ बहुमोल सहकार्यांच्या तसेच तरुण मित्रमंडळ जय बालाजी भक्त परिवार तसेच विशेष सहकार्य महिला मंडळांच्या सहकार्याने सालाबादाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम कीर्तनी 4 दिवसीय सप्ताह पार थाटात होत आहे. एकदा महिला मंडळांसाठी जोरदार डडी वाजवा. पार खटाटोप आहे त्यांची. तसेच मला वाटतं या सप्ताहाला पहिल्या दिवसापासून तर शेवट महाप्रसादापर्यंत ज्या ज्या भाविकांनी योगदान दिलेलं आहे सप्त्याला अशा दात्यांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. ज्यामध्ये आजचे कीर्तनाचे सेवेचे दातृत्व ज्यांनी घेतलेलं आहे ते श्री हरिभक्तपरायण श्री संजय रामकृष्ण पगार, भोजन सेवाधारी श्री भास्कर चुडामण पगार सकाळचे भोजनधारी, श्री गजमल तंगा सूर्यवंशी संध्याकाळचे त्या ठिकाणी भोजन यजमान. फार आनंद आहे. ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील गुणगान गंधर्व या ठिकाणी आपण उपस्थित केलेले आहेत. बघा संबंध महाराष्ट्रभर तुम्ही फिरला असाल पण एवढा सुंदर देखना सोहळा आपल्या गावामध्ये अशा गोड गुणीजनांच्या माध्यमातून होत आहे. अगदी आपले कान तृप्त झालेत म्हणजे हृदय तृप्त करणारी ही लोक आहेत. काय गोड आतापर्यंत आपल्या गावामध्ये अशी मातंबर मंडळी आपण कधी पाहिली नसेल पण एवढं सुंदर काय गोड त्या ठिकाणी सज्जनतेने त्या ठिकाणी पखवाजाला साथ करावी. महाराष्ट्रामध्ये असा विद्वान कीर्तनकार मोठा कीर्तनकार लहान कीर्तनकार कोणी कीर्तनकार असतो महाराष्ट्रातला एकही कीर्तनकार ज्या महाराजांनी सोडला नाही असा एक कीर्तनकार नाही. ऐका मोजके बोटावर मोजणारी एवढी असतील की महाराजांना ते ओळखत नसतील पण संबंध महाराष्ट्रातला तालुका नाही जिल्हा नाही की यज्ञेश महाराजांना ते कोणी ओळखत नाही असं कुठं होणार नाही. मृदुंगावर थाप पडावी आणि मात्र त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचं मोठं राज चैतन्य ऐश्वर्य चैतन्य माझ्या समोर या ठिकाणी बसलेले आहेत. फार गोड आणि सुंदर त्या ठिकाणी देखणं व्यक्तिमत्व आमचे आदरणीय आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण यज्ञेश महाराज या ठिकाणी मृदुंगाला साथ करत आहात. महाराष्ट्रीयांचं कोटी कोटी नमन मी करतो. गोड ज्यांची गाण्याला साथ आहे खऱ्या अर्थाने हे माझे कंठस्थ मित्रमंडळ आहेत. पण खऱ्या अर्थाने सांगू माझ्यातून या ठिकाणी लहानाचे आम्ही मोठे होत आहोत. हा संबंध महाराष्ट्रभर यांचा परिचय झाला. ज्यामध्ये श्री हरिभक्तपरायण मोठमोठी संप्रदायातील टेज या ठिकाणी गाजवणारी मंडळी आहेत. भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती माता नांदावी इतकं गोड ज्यांचा कंठ आहे श्री हरिभक्तपरायण मयूर महाराज तरवाडेकर उपस्थित आहेत. ज्यामध्ये भजन सम्राट संगीत विशारद श्री हरिभक्तपरायण आमचे हरिभक्तपरायण सागर महाराज नेमकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या मंडळीसाठी पुनश्च जोरदार टाळी वाजवायची आहे. आपल्या गावातील पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. ज्यामध्ये याच गावाचे तुम्ही बोराडे वा वा पूर्णपणे बोराडे संस्था आहे का काय अरे का. खरं तर एखादा आनंदीसारखा मोठ्या क्षेत्रातून ज्ञानोबांच्या दरबारातून कुठल्या तरी संस्थेचे विद्यार्थी आपण आणावीत असं मला वाटलं. बोराडे गाव अगदी 2 ते 3 किलोमीटर आहे पण काय परमार्थ आहे. जसं महाराज हे ताकदीचे बरं का अगदी तालातले तंतोतंत स्वरातले तंतोतंत लोकांना त्या ठिकाणी त्या पावलावर त्यांनी नाचावं
आणि सुंदर अशी पावली खेळावी आणि सुंदर असा त्यांनी टाळ वाजवावा. खऱ्या अर्थाने हा इतिहास आहे आपल्या पंचक्रोशील, काही इतकी सुंदर विद्यार्थी या ठिकाणी घडले. आनंद या ठिकाणी मला आणि सुंदर साऊंड सिस्टीम आपल्या आमोद्याचाच आहे. जय बजरंग साऊंड सिस्टीम, काही बघण्यामध्ये हरकत नाही आहे, इतका सुंदर त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे आमोद्याचा. आणि ऐका, पुनश्च आपल्याला वर्तमान स्थितीतला कार्यक्रम भविष्य काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. संबंध भारतभर कुठेही तुम्ही फिरा, कुठल्याही राज्यात जा, तरी आपला कार्यक्रम आपल्याला पुनश्च बघता येईल. ज्ञानयांची माऊली असे सुंदर या ठिकाणी आमचे प्रवीणदादा वारकर कुंडाणेकर या ठिकाणी शूटिंगला उपस्थित झालेले आहेत. अगदी महाराष्ट्रासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आहे. संप्रदायाचे प्रचारक आहेत महाराज, आनंद आहे. ज्यामध्ये नामदेवरांची भूमिका सांभाळणे विनेकरी महाराज आहेत, फार गोड आहे. वरून पाणी पडतो आहे, इकडे जनरेटरनं आवाज आहे, पण तरी सुद्धा अगदी सुंदर आपला कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये तंतोतंत फार गोड गायनाची साथ. राजाराम महाराज बरं का, राजाराम महाराज सुद्धा अगदी या ठिकाणी तालमीचे गोड गाणारीच्या मंडळींचा पाठीमागे त्या ठिकाणी गायन साथ करतायत. आनंद आहे. गावातील तमेव माता पिता तमेव बहुसंख्येने मंडळी उपस्थित झालीत. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आपल्या गावातील ग्रामस्थ मंडळी, तसेच विशेष आमचे गोड लाडकं व्यक्तिमत्व आमचे योगेश दादा, तसेच आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे श्रद्धास्थान आमचे आनंदराव पाटील यांच्या संयोजनाने नियोजनाच्या आधाराने या ठिकाणी येण्याचा योग आला. ज्यामध्ये आज सप्ताहातला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी घेतलेली आहे त्यांच्यासाठी मी सांगून गेलो. खरं तर परी माझा दैवा पार नाही. ऐका, या न्यायाने घेतलेला अभंग 4 चरणांचा. सावध झालो हरीचा आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की बाबा, आम्ही परमार्थाला लागण्यापूर्वी जो खट्याळ असणारा स्वभाव आहे या संसारातला तो आम्ही टाकला आणि मात्र संसार करत असताना संसार त्यागला. संसाराचा नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. काही साधक मंडळी तुकोबारायांना प्रश्न करतायत, महाराज या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये एक शब्द तुम्ही 2दा वापरताय, सावध झालो सावध झालो. एक शब्द 2दा वापरण्याचं कारण काय? तुकोबाराय म्हणतात की बाबा, एक शब्द जरी मी 2दा वापरलाय पण एका शब्दाचा 2दा अर्थ होतो आहे. सावध झालो, तो मी सावध पहिला जो शब्द उच्चारला तो मी संसारातून सावध झालो आणि दुसरा जो सावध शब्द आहे तो मी परमार्थातून सावध झालो. सावध झालो सावध झालो. बरं, सावध होऊन मी कुठं आलो? हरीचा आलो जागरणा. ज्या ठिकाणी वैष्णवांचा समुदाय होता, वैष्णव देवाचं भजन करत होती, चिंतन गात होती, असा वैष्णवांच्या संगतीमध्ये आलो. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. आणि वैष्णवांच्या समुदायामध्ये येऊन मी भजन केलं. भजन करता करता माझ्या जीवनातली झोप गेली, पाप गेलं. पडोनिया गेले झोप, होते पाप आडते, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. वैष्णवांच्या संगतीमध्ये येऊन मी एकदा नाही 2दा सावध झालो. माझ्या जीवनातली झोप गेली, पाप झालं. साधक मंडळींनी विचारलं, महाराष्ट्र काय वैष्णवांच्या संगतीमध्ये येऊन तुम्ही भजन केलं असेल, परमार्थ केला असेल, पण तुमच्या जीवनामध्ये लाभ काय मिळाला, फलश्रुती काय प्राप्त झाली? तर तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. मी देव पहावयासे गेलो, तेथे देवचे हो निठेलो. नित्याने मला देवाचा सदिच्छपणे आशीर्वाद प्राप्त झाला. ओल छायाप्रमाणे त्या ठिकाणी मला भगवंताची छाया मिळालेली आहे आणि नित्याने मी त्या ठिकाणी कृतार्थ यशस्वी जीवन माझं प्रदान झालेलं आहे. वैष्णवांच्या संगतीमध्ये आल्यानंतर जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. आमोदेकर मंडळी, अगदी या अभंगातला सरळ भावार्थ मी तुमच्या समोर सादर केलेला आहे. बघा, साधू संत मंडळींनी स्वतः वैकुंठ सोडून या भूतलावर येऊन स्वतः संसार थाटला, संसार थाटून परमार्थ केला. पण तुम्ही आपण जीव या स्वरूपामध्ये आपल्याला कधी
जन्मामध्ये येऊन कधी देव धर्म माहीत नाही, पण देव संत ही कळवण्याची ताकद संतांजवळ आहे. पण अशा संतांनी या परमार्थासाठी घरादाराचा त्याग केला आणि तुम्हा आपल्याला जीवाला जागवण्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी शून्य करून ठेवलं. मात्र परमार्थाला त्या ठिकाणी लावण्याची गोडी आपल्यामध्ये ठेवलेली आहे. एकदा लाईट आलेली आहे, फार आनंद गोड वाटलेला आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचंही बरं मला प्रसन्नता वाटते आहे. म्हणून आनंद वाटला. फार लांबून मी प्रवास करून आलेलो आहे, पण तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता मला सांगून जाते की महाराज खरं तर गावाचं नाव माझं 1 तास आहे. किती तास? 1 तास. कीर्तन किती तास करू तेवढं सांगा म्हणजे झालं. फार सुंदर आणि ऐकणारी मंडळी आहेत. तसं तर बघायला गेलं वरून राजाचं त्या ठिकाणी वरसाव होत आहे. मात्र इकडे त्या ठिकाणी थोडा जनरेटर बंद होईल का? ते करता येईल का बंद? हां, बंद करून दे थोडंसं. शूटिंग व्हायला जातं थोडं. हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 जय 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 राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम मंडळी संत मंडळींनी घरादाराचा त्याग केला. मला सांगा आपल्या सप्त्याला किती वर्ष झालीत? किती? 7 वर्ष झालीत. 7 वर्षापासून आम्ही सप्ताह करतोय. महाराज आम्ही काही त्यागलं का या परमार्थासाठी? माय काही त्यागलं नाही आपण आणि काही त्यागण्याची गरज नाही. पण 2 तास का होईना माय आपण घरदार सोडून संसार सोडून 2 तास भगवंताच्या चिंतनासाठी या 2 तासाची सेवा आपण देत आहोत. या 2 तासाचं सेवेचं फळ ईश्वर तुम्हाला आणि मला दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. हो, हा परमार्थ आहे. परमार्थ थाटण्यासाठी संत मंडळींनी अहोरात्र झटत प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आपण संसार करणारी मंडळी आपल्याला संतांचे त्या ठिकाणी मार्गदर्शन होतीत म्हणून कुठेतरी परमार्थ करण्याचा योग आपल्या जीवनामध्ये घडून येतो आहे. नाहीतर आयुष्य गेलो लोकांचं, कधी राम म्हणायला तयार नाही, कधी परमार्थ करायला तयार नाही. माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजान यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया हीरे मोती मैं बिखराऊं गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाऊं गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. आयुष्य निघून गेलं काका. पण समाजातील संसार करणारी मंडळींमध्ये कधी फरक पडला नाही डोक्यामध्ये की आपण देवाचं नावाचं चिंतन करावं. पण वैष्णवांची संगत झाले की माणसामध्ये परिवर्तन होतं. सुंदर काया मिट्टी होगी चर्चा होगी गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. आमच्याकडे 75 वर्षाचा म्हातारा खाटीवर पडला. म्हाताराची वाचा गेली. फक्त खाटीवर पडून एवढी क्रिया चालू होती. त्या गावाचं नाव सांगत नाही मी. नातमग होता नाही जण कुंकुम टळान पाई करत. म्हाताराला 3 पोर होते. मोठा पोरगा म्हणे का रे आपला आप्पा असं काय करायला. 2 नंबर म्हणे चिंता करू नका आपला आप्पा आपल्यासाठी काहीतरी ठीक जाईल शे. पण आप्पाला काही सांगता येईल ना. म्हणे काय करायचं आपण डॉक्टरला बोलवून आणू. डॉक्टर साहेबाला सांगू की आमच्या म्हातारा 5 मिनिटं शुद्धीवर येईल बोलेल का असं तुमच्याजवळ काही औषध आहे का. डॉक्टर साहेबांना बोलून झालं. म्हटलं डॉक्टर साहेब आमचा म्हातारा बोलता करा हो तुम्ही थोडं काही औषध वगैरे आहे का तुमच्याजवळ. डॉक्टर साहेब म्हटले औषध नाही पण 1 लाखाचं इंजेक्शन आहे.
तिने पोरेसनी मागला टप्पा मग मीटिंग बरी म्हणे का रे भाऊ इथला आगाऊपणा करा ना कोणी सांग 1 लाख लयाना का ते 2 नंबर म्हणे देखा मी मागला गोकला काकला उकला वाकला वठ्ठच आपली येलशी म्हणे मग आपली मेहनत वाया जावाल नको मग दे टाकू 1 लाख रुपये म्हणजे लयाना का ते चिंता करू नका आपण व्याज ना काढू नाही बेटा लग्नात 5 ना भाव ना काढू पण डॉक्टरला देऊ म्हटलं डॉक्टर साहेब दिले म्हटले 1 लाख रुपये घ्या डॉक्टर साहेबांनी म्हाताऱ्याला इंजेक्शन दिली म्हातारा शुद्धीवर आला 3 पोरं जवळ आले मोठा पोरगा म्हणे आपा 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 म्हणे काय रे भाऊ याचा हात काय त्या काढात म्हणे तुम्ही हा त्या हात रे अरे येळा भाऊ मी तुमले 15 दिवस जाईन सांगिरानू पण ते काय तुमना डोका बट राहिना नाही म्हणे काय म्हणे तो आपला मांगली गेली मा तो नानबोरात नाही म्हणे हा तो नानबो म्हणा पण 15 दिवस जाईने गहू गायन गायनी लय जालशे म्हणे ओ म्हणा बापरे ये गहू गायन गायनी 1 लाख 5 ना भाव ना गच्ची दावेंदर लाल माट टाका आयुष्य गेलो महाराज राम म्हणाल तयार नाहीत लोक पण ऐका संत मंडळी नित्याने आपल्याला परमार्थ करायला लावलं विमानाने फिरणारी लोक आपण पहिली एवढी धनवान लोक झालीत या सृष्टीतला सर्वात मोठा श्रीमंत माणूस मी तुम्हाला सांगतो रावणा इतका श्रीमंत माणूस कोणी सापडला नाही 33 कोटी देवता ज्याच्या ताब्यात होती एवढा श्रीमंत माणूस धनधान्य पण मनातला अहंकार जात नाही म्हणून सोन्याची लंका जळून खाक झाली या सृष्टीतला सर्वात मोठा श्रीमंत माणूस तुम्हाला सांगायचा आहे पण ऐका परमार्थावर निष्ठा आहे अहोरात्र त्या ठिकाणी वडलोपार्जीची परंपरा सांभाळली येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवीती एक निष्ठ त्या ठिकाणी पंढरपूरचा मालकाशी एक निष्ठ राहिली आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने बिन जीव सुख नव्हे साक्षात जगाचा चालक मालकाने विमान पाठवावं तो कोबऱ्यांना नेण्यासाठी इतका श्रीमंत माणूस जगाचा पाठीवर कोणी झाला नाही लक्षात घ्या हा परमार्थ न हे लेकराच्या गोष्टी म्हणून ऐका एवढी सुंदर या ठिकाणी ही लहान लेकर या ठिकाणी उभी आहेत ना हे उद्याचं भविष्य आहे पंचक्रोशीमध्ये प्रत्येक गावामध्ये अशी 10 तर 15 लेकरं घडली पाहिजे म्हणजे गाव पुढील भविष्य काळामध्ये सुधरेल ज्यांच्या होटार मुसरड फुटलं नाही अशी लेकरं दारू प्यायला लागलेत काळ इतका बदलला एक काळ असा होता की लेकराचा खांद्यावर बापाचं प्रेत जात होतं आज इतका काळ वाईट आला की बापाचा खांद्यावर लेकराचं प्रेत जात आहे म्हणून ऐका हा काळ येऊ नये म्हणून यासाठी अशी लेकरं त्या ठिकाणी उभी करा हे भविष्य आहे नाही तर काळ पुढील आपल्या उघड डोळ्यांनी आपण बघू शकत नाही असा काळ येईल पण आनंद वाटला बघा ना किती चिमुकलंय ते बाळ कसं असतंय हे एकदम मस्त गुडगुड्या त्यांना एवढे जर मला पोर राहते त्याला जवाई करले तुम्ही हा का भाऊ बरं का ऐका आता नाव इलाज आहे म्हणून जाऊ द्या ठीक आहे पण हे असे जावई मिळतील का प्रेम बघा पाय गोडवा असेल धन्य माता पिता तयाची आकुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारी कवाटे देवा आम्ही सप्ताहाला दान करतोय धर्म करतोय मग असं सहज वाया गेलं का महाराज नाही 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 7 वर्ष सप्ताह करण्याचं फळ आहे की आपल्या गावामध्ये लहान लेकरं कीर्तनामध्ये येऊन बसतात हे 7 वर्ष सप्ताह केल्याचं फळ आहे लक्षात घ्या इथून सप्ताह थांबणार नाही जोपर्यंत चंद्र आहे जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपला आमोदा गावातला सप्ताह अखंडपणे चालावा हे ईश्वर चरणी मी प्रार्थना करेल ऐका हा परमार्थ आहे ऐका परमार्थ हा निष्ठेने करावा लागतो तुम्ही देव माना नका माना पवित्र तुळशी माला घाला नका घाला कीर्तनामध्ये येऊन बसा नका बसा पंढरीची वारी करा नका करा पण एक गोष्ट माणसाने जन्माला येतात त्या ठिकाणी मरत असताना आपल्या जीवनामध्ये नियती सांभाळा जीवनातली नियती सांभाळली नाही पंढरीची वारी केली नाही कीर्तनात तुम्ही आलात तरी सुद्धा आपल्या जीवनातला परमार्थ सफळ झाल्याशिवाय राहत नाही लक्षात घ्या हो चांगलं कार्य आहे चांगल्या कार्यामध्ये आपल्याला सहभाग नाही होता येत नका हो भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहे ना तुका म्हणे सत्य कर्म भावे साया तुका म्हणे सत्य कर्म भावे साया सत्य कर्म भावे साया तुका म्हणे सत्य कर्म भावे साया घातलिया भाया नरका जाणे घातलिया भाया नरका जाणे घातलिया भाया नरका जाणे
नरशे तो त्यांचा झाला नारायण. फार गोड प्रमाण दिलं महाराज बाबा, फार उत्कृष्ट प्रमाण देणारी मंडळी आहेत. नुसतं एकट्याने नाही, सर्वांनी वाजवायचे, काय हरकत नाही आहे बरं का. मनाला हृदयाला अगदी त्या ठिकाणी प्रसन्नता वाटते महाराज. हा परमार्थ आहे. या परमार्थाने ईश्वराची प्राप्ती होते. मीराबाई जनाबाईंनी परमार्थ केला भजनाने, तेव्हा हृदयातून त्या ठिकाणी शब्द गेले, देव प्रसन्न होऊन आपल्याला भेट द्यायला आला नाही का. संतांची शब्द जर पाहिली तर फार मोजकी आहे, पण अर्थ जर पाहिला तर समुद्र खोदून या तुम्ही, जरी अंत आपल्याला सापडत नसेल, समुद्राचा एकदा अंत सापडेल, पण परमार्थातील संतांच्या शब्दांचा अंत सापडू शकत नाही नाही का. संतांची शब्द वाचायला सोपी, म्हणायला सोपी आहेत, ऐकायला सोपी आहेत, पण संतांची शब्द फार कुठं प्रकरणातील आहेत. संतांचे शब्द वाचायला सोपे, ऐकायला सोपीच, पण शब्दांवर त्या ठिकाणी अगदी सहज आपल्याला अनुमान प्रमाण लावता येत नाही आहे. बघा, एक शब्द दोनदा वापरतायत तो कोबर आहे, पण बघा एका शब्दाचा दोन अर्थ होतात. सावध झालो संसारातून, सावध झालो परमार्थातून. तसं आहे का. चिमुकली मुक्ताबाई त्या काळात त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना अगदी उपदेश करत असताना एक अभंग आहे मुक्ताईंचा. एवढ्या वर्षापासून आपण सप्ताह कीर्तन ऐकत आलो, चांगलं शिक्षण करून आलेली मंडळी आहेत, शेतकरी मंडळी आहेत, भजन कीर्तन करणारी मंडळी आहेत, चांगलं ऐकणारी मंडळी आहेत. बघा, एक अभंग तुम्हाला सांगतो, त्या अभंगातला अर्थ काय मला सांगा. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, थोर नवलाभ झाला, वांजे पुत्र प्रस्थभला. सांग बरं या शब्दाचा अर्थ. मुंगी उडाली जपिग्यात, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, थोर नवलाभ झाला, वांजे पुत्र प्रस्थभला. सांगा बरं या शब्दाचा अर्थ. मुंगी केवढी, तिचा आकार मोजता येणार नाही एवढी. सूर्य केवढा, चालता का मोजायला? अहो नाही सांगता येत. अजून सोपा अभंग सांगतो जेणेकरून आपल्या लक्षात येईल. मुंगी व्याली सिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले, प्याले 12 हाती. सांगा बरं या शब्दाचा अर्थ. मुंगी व्याली सिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरले, प्याले किती आहेत ती, 12. आपलं काय, बादली खंगाय खंगाय, पैसा संगाय संगाय. आपलं संतांच्या शब्दांकडे लक्ष नाही, म्हणून आपल्या संसारात आपण दुःख भोगत आहोत. पण साधू संत मंडळी नित्याने परमार्थ केला. आजी संसार सुपड झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे, तो मजवावा तो मजवा, वेडो वेळा भावा पांडुरंग. सुफळ केलेला आहे आपला संसार ज्ञानोबाराय. संतांचे शब्द अचूक आहेत, मोजून आहेत, मापून आहेत, पण अर्थ फार मोठा. सांगू तुम्हाला, तुम्ही आपण जे बोलतो ते जास्त बोलतो, साधू संत बोलतात ते मापात बोलतात. आपलं बोलणं अनंत वाचाड, बरडती बरड त्या कैसा दयाड पावे हरी. पुरुष मंडळांपेक्षा महिला मंडळ जास्त बोलतात. लॉकडाऊनचा आदल्या काळ सागर महाराज, मयूर महाराज अंमनिष्ठा बस स्टँडला बसलेलो होतो. खानदेश पट्टा आहे, 2 खानदेशी महिला गप्पा मारत होतात. अगदी बॅग धरून मी समोर बसलेलो आहे. 2 महिला गप्पा मारतायत. माझ्या तो सकाळचा टाइम होता. पोय ताटली मल्लो चंपीतून मग आलो. तिथला फोन होणार, हिरो बटन दाब, कांडले लावा, त्याचा ॲक्सिडेंट होता. लाल बटन दाबी सध्या लाल बटन पे दाबायने बरं म्हणत ते मुसैलेनं त्यांना मग लाल बटन ठ्यासी देणार. तो मोबाईल बंद आहे ना, मग त्या बरं म्हणतात त्या पोय जाकात. मग ते कपडा से पिशी लिहिणे, कपडा भरायला लागलो. ते पिशी बी पाडेल होते. बाजून घर मी पिशी लिहिनो, त्यांना कपडा भरात चैन लाव, कुलूप लावली की पकडले कपडे घे, परत कुलूप लावा, कुलूप उडी दगा, कुलूप लागेल होतं. यशी जाणले को यशी बोलतात, रिक्षा जाणले को रिक्षा त्या दोघांना भिन्न. काय सांगू माहिती तुले, हो म्हणा बापरे. एवढ्या बोलण्यात अर्थ किती, त्यासना फोन होणार मी निघलो. ती ताटली नि ती चंपी नि ती पोय, हो माय तू ताटली का तोंड मालिन फिरत नाही. आपले काय लिहिणे. तुम्ही आपण जास्त बोलतो, साधू संत मापात बोलतात, पण जगाचं हिताचं बोलतात संत मंडळी. आता ऐका, आपलं बोलणं जास्त आहे, अर्थ फार कमी आहे. संतांचं बोलणं कमी, पण अर्थ फार मोठा. बघा,
2 शब्दांचा अर्थ मी तुम्हाला सांगायला लावला नाही सांगता आला, अजून सोपा अभंग सांगतो जेणेकरून आपल्या लक्षात येईल. 2 बहिणी सवती झाल्या. आता जर या अभंगातला अर्थ लक्षात आला नाही, जय विठ्ठल करायला काय हरकत नाही. 2 बहिणी सवती झाल्या, गुरुभावाचा मिळाल्या. 2 बहिणी तिसरी लेख, तिघींचा भ्रतार एक. काय म्हणावं माहिती त्याला? खालचा पाटा आणि वरचा पाटा. वरचा पाटामध्ये लड्डू मुत्यांना होता तो नाही, खालचा पाटा आणि वरचा पाटा. 2 बहिणी सवती झाल्या. काय म्हणावं त्याला माहिती? 20-25 वर्षापूर्वी प्रत्येकाचा घरात राहायचं काय मुसय जात. वा वा. ऐका ऐका, आपल्या गावामध्ये महिला मंडळांपेक्षा पुरुष मंडळांना हा अनुभव कसं काय? ऐका, महिला मंडळ तुम्ही बोलत नाहीयेत असं का? म्हणजे तुम्हाला ऐका, तुम्हाला कोणा बचत गटना हप्ता राहते, मी पिढी पण बोलत राहा. ऐका ऐका, महिला मंडळांसाठी हा प्रश्न आहे. खालचा पाटा वरचा पाटा त्याला म्हणावं. आता तर बोला, त्याने सांगितलं ना आपल्याला. जात जात. आता ऐका, खालचा पाटा आणि वरचा पाटा. 2 बहिणी सवती झाल्या. 2 बहिणी तिसरी लेक, तिची पाट्याला आडवी लावली. तिला काय म्हणतात माय? तिला काय म्हणतात? ती आडवी लावली तिला काय म्हणतात? माखणी. वा, त्या आजीसाठी जोरदार टाळी वाजवा बरं. कोणती आजी बोलली काय माहिती, पण वाजवा मस्त टाळी. अरे का, 2 बहिणी तिसरी लेक, तिघींचा भ्रतारीक. तो म्हणजे खोटा. म्हणजे तुम्ही बडा खोटा माहीत बैल लग्न म्हणा ध्यान मारते. आता ऐका, फार आनंद आहे महाराज. यज्ञेश महाराज बघा, हे पारंपरिक लोक आहेत. नाशिक जिल्हा म्हणजे अगदी प्रभू रामरायांच्या चंद्रांचा त्या ठिकाणी पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेला हा जिल्हा. या ठिकाणी साक्षात त्या ठिकाणी जनार्दनजी महाराज श्री स्वामींचा त्या ठिकाणी पदस्पर्शाने पावत आणि पुनीत झालेली ही भूमी आहे. एवढं सहज नाही, चांगला ऐकणारी मंडळी आहेत महाराज. आनंद आहे या गोष्टीचा. नाही का, पुरुष मंडळ हे जे जातं म्हणायचंय संतांना, हे जगरूपी जातं सांगायचं आहे. उत्तरखंडातील मुसलमान समाजातील संत कबीरजी एका गलीतून जात असताना एका बाईला दडत असताना बघतायत, बघता बघता कबीरजी रडत आहे. चलती चक्की देख कर दिया कबीरा रो, दो पाथर के बीच में साबित बचाना कोई, कबीरा साबित बचाना को. तेवढ्या त्यांचे चिरंजीव कमाल देता है. बोले पिताजी आप क्यों रो रहे हो? बोले बेटा उस औरत को चक्की घुमाते हुए देख रहा है? बोले हाँ, वैसे संसार की चक्की वो आदि माया गुमारी है. बोले पिताजी उसमें रोने की क्या बात है? बोले कैसे बेटा? बोले बेटा उसमें रोने की कोई तो बात नहीं है, लेकिन वो जो औरत उस अनाज को पीस रही है, उस अनाज की तरह तू और मैं इस जगत के सभी लोग आटे के जैसे पीसे जा रहे हैं. बोले पिताजी उसमें रोने की कोई बात नहीं. बोले कैसे बेटा? चलती है तो चलने दो, अब काहे को रो, किल पकड़ कर जो बैठे बाल न बाका हो, कबीरा बाल न बाका हो. बोले पिताजी जो किल पकड़ कर बैठा है, जो भगवान के पास है, जो भगवान की नित्य पूजा अर्चना कर रहा हो, उसका कोई नहीं बाल बाका कर सकता है. आपल्यात म्हण आहे, देवतारी त्यास कोण मारी, हाती पायी मरी त्याले देव बी काय करी. बरोबर आहे की नाही? म्हणा का, माणसं प्रारब्धाने आपले कर्म भोगतात. प्रारब्धाने या धर्म कीर्तनामध्ये तुम्ही आपण आलात ना, हे आपण नाही. ऐका, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता किंवा चाले हे शरीर कुणाची असते, एवढं जर प्रमाण आपलं लक्षात असेल तर या शरीराला आपण इथं आणलं नाही तर आपले पुण्य इथपर्यंत आपल्याला ओढून आणले. लक्षात घ्या, ज्याच्या जीवनामध्ये मागच्या जन्मामध्ये सागर महाराज, मयूर महाराज ही आपल्या जन्माची पुण्याई आहे. या जन्मामध्ये सहज नाही इथपर्यंत माईकवर यायचं. महाराष्ट्रातील विद्वान कीर्तनकारांना या लोकांनी साथ करावी. आमचं हे परमभाग्य आहे की या धर्ममंडपामध्ये आमच्या वयाची लेकरं जर आम्ही पहिली 31 डिसेंबरला दारूच्या बाटल्या खाली करणारी आहेत.
पण आम्ही या समाजाला अगदी ज्ञानदान करणारी मंडळी आहोत. हे आमच्या आई वडिलांना धन्यता देतो तेवढं नाही का. प्रारब्ध तुम्हाला सांगतो, हे लोक प्रारब्धाशिवाय उभे राहिले नाहीत, लक्षात घ्या. मागच्या जन्मामध्ये 75% पुण्य असेल त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे, पण 75 पैसे पाप झालं त्याला नरकाची प्राप्ती आहे. पण 50 पैसे पुण्य 50 पैसे पाप जर समान असेल तर त्याला या देहाची प्राप्ती आहे. आता मला सांगा, आमोदेकर मंडळी म्हणतील की महाराज ठीक आहे, जर 50 पैसे पुण्य आणि 50 पैसे पाप जर समान असेल तेव्हा जर या देहाची प्राप्ती आहे, मग आमच्या गावामध्ये असा दुरावा निर्माण का केला देवाने? एक माणूस श्रीमंत, एक गरीब, एक काळा, एक गोरा, एक उंच, एक ठेंगणा, असं का? असा भेद का? तर ऐका, मागच्या जन्मामध्ये 75% सांगून मी तुम्हाला सांगून दिलं की स्वर्गाची प्राप्ती आहे, पण 13 पैसे पुण्य, 9 पैसे पुण्य, 25 पैसे पुण्य, 6 पैसे पुण्य, मोठी मोठी पुण्य करून 50 पैसे पुण्य झालं. म्हणून या जन्मामध्ये पुण्यवानाला गाड्या भोगता येतील, माड्या भोगता येतील, धनधान्य सगळं भोगता येईल, पण परमार्थ भोगता येणार नाहीये, नाही का. आता पापी माणूस परमार्थ का करत नाही? त्याचं कारण आहे, पाप प्लस पुण्याची रास आणि पुण्य प्लस पुण्याची रास. ज्याच्याजवळ पुण्याची रास शिल्लक आहे असा माणूस या धर्म कीर्तनाशी एक निगडीत राहिल्याशिवाय राहत नाही, एक निष्ठ झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. याला पुण्य लागतं, नाही तर प्रारब्ध बघा. ज्याला डोक्याला लावायला 10 प्रकारची तेल आहे, त्याच्या डोक्यावर एक केस नाही, घालीन लो टांगण मोकळे बटांगण. एकाला खायला अन्न नाही, त्याला 10-12 पोरं सहज. जो 20-25 पोरं सहज वागू शकतो त्याला पोरच नाही हो. या देवाला नवस, त्या देवाला नवस, असं का? प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. मागच्या जन्मात या जन्मामध्ये जर दारिद्र्य भोगायचं असेल तर असं काय कारण असेल? एकाने मागच्या जन्मामध्ये आयरन चोरलं. आयरन माहिती? लोखंड ठोकतात ते आयरन. आयरन चोरलं, घरी आला, कॉट खाली आयरन ठेवलं आणि बायकोला म्हणतो सुई आण. बायकोने सुई दिली. गावामध्ये गलीतून भिकारी चालला होता, त्या भिकाऱ्याला सुई दान दिली. आता मला सांगा, भिकाऱ्याला सुई दान देणं पाप का पुण्य? पुण्य आहे ना, सुई दान देणं पुण्य आहे. घरी आला, घराचा ओट्यावर उभा राहून देवाला म्हणतोय, म्हटलं देवा सुई दान दिली, म्हटले मी विमान कसं येत नाही म्हटला घ्यायला. सांगा आता, विमान सुई दान दिल्यावर पाप मोठं आहे. काय चोरलंय? आयरन चोरलंय. आयरन की चोरी करे सुई का दान, चढ़े चोबारे देखन लाग्यो कदासी विमान. आता मराठीत सांगतो, आयरनाची चोरी केली असते, गावामध्ये भिकाऱ्याला सुविधान दिली असते, घराचा ओट्यावर उभा राहून देवाला म्हणतोय विमान कसं येत नाही म्हटले घ्यायला. आता एवढं जरी समजलं नसेल, गेलं गोड वांग्यात. आता लक्षात घ्या, चांगला ऐकणारी मंडळी आहेत. प्रारब्धाने आपल्याला परमार्थ करता येतो, पण ऐका, परमार्थ जरी आपण या ठिकाणी आलोत पुण्याईने, पण पुण्याईचा परमार्थ कुठपर्यंत? जोपर्यंत आपली पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत. लक्षात घ्या महाराज, आम्ही पवित्र अशी तुळशी माळ घातलेली आहे, ही आपली पुण्याईने. मागील वडिलांच्या पुण्याईने पदरस्पर्शाने आपल्या काही घरामध्ये वारसा असेल परंपरेचा, म्हणून तुळशी माळ पवित्र आपण घातलेली आहे. पण ऐका, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. म्हणून ऐका, या ठिकाणी संसार करणारी मंडळी आहेत की महाराज आम्ही कधी पंढरपूरला कधी आम्हाला जाता आलं नाही, उद्योग आहे, कामधंदा आहेत, पण खरं सांगू आम्ही घरी बसल्या बसल्या परमार्थ करतो. पण काय सांगावं देवा, तुम्ही तर लय परमार्थ करतात, पण काय तुमचा देव अरे पाणी पाळा ना नाही पापी. हो पुण्यवान तू ऐक रे भाऊ, ऐका, देवाला या गोष्टी बोलण्यापेक्षा आपण परमार्थ किती नियतीने करत आहोत आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून बघा. 12व्या शतकामध्ये नामदेवराय म्हणत होते, एक पसा बिल्व एक पसा पाणी. आता कुठे लोकांना जाग आली, एक लोटा जल समस्या का हल. लॉकडाऊनचा आदला काळ जर पाहिला बाबा, तर हा परमार्थ शून्य होता. महादेवाची मंदिराची त्या ठिकाणी अगदी झाडलोट करायला कोण नव्हतं. आज एवढी गर्दी झाली, बायासनी डोकामा तांब्या टाका टाकली. एक बैल 3 टाका पडणार, अजून सुधारणा ते बाईले. खरं सांगा, एवढा परमार्थ वाढला. पण माय
एक लोटा जल आणि दुःखाचं हल देवापुढे मागण्यापूर्वी आपण परमार्थ किती नियतीने करत आहोत आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून बघा. ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही, आई वडिलांची सेवा नाही, अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी एक लोटाभर नाही, संपूर्ण ड्रमभर जरी महादेवाला पाणी टाकलं तरी आपले कर्म आपल्याला सुकणार नाहीये. इथं संसार करून करून परमार्थ करा, परमार्थ करता करता देवाची प्राप्ती घ्या, तरी सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला दुःख भोगायचं आहे. लक्षात घ्या. एका घरामध्ये मला सांगा, या ठिकाणी 30 वर्ष, काहींना 40 वर्ष झाले संसार करता करता. माय बापाची शपथ घेऊन हात वरती करा आणि मला सांगा, महाराज मी संसारात फार मोठा सुखी माणूस आहे. करा बरं हात वरती. वा, लड्डू मध्ये आज येऊन तिकडे त्या बागड्यावर बसलेले बाबा त्या म्हणे आम्ही तर बसतो, तू काही जायला शेत म्हणे. अहो नाही नाही नाही, या संसारातील कुठलाही जीव तिह लोकापर्यंत जात असताना तो सुखी नाहीये. एका घरामध्ये सतत भांडण व्हायचे बरं का, तरी देखील बाबा इथले होय का नाही, वाले बोराडीचे आमचे चांगले परिचय आहेत. ते मला ओळखत नसतील पण मी त्यांना ओळखतो. हां मग पेढा पेढा देखील आपल्या नंतर बरं का. ते बाबा ही सगळी मंडळी ओळखीची आहेत. फार मला वाटतं मी फार लहान होतो त्या काळात भरपूर कीर्तनं झालेत बोराडी या पंचक्रोशीलमध्ये बरं का. ऐका, ही सगळी मंडळी लक्षात आहे म्हणून लक्षात घ्या. तरी बाबा म्हटले मी सुखी आहे, त्यात एक सुखी शेत, पण मी बी एक सुखी आहे. पण मी कोणता सुखी? निर्लज्जम सदा सुखी बरं का. मी फार निर्लज्ज आहे. पण बघा, सुखी असणं म्हणजे काय? समाधान मानलेल्या जीवनामध्ये तर ते सुखी आहेत. म्हणून माय आपल्या जीवनामध्ये आपण संसारात का सुखी होऊ शकत नाहीत? कारण आपण समाधान मानलं नाही. आपण जर एखाद्याचं लग्नामध्ये गेलात, 200-500 रुपये वाजवलेत, आपल्याला आहेर मिळतो साडीचा. तो साडी ना आहेर जर साडीसारखा राहिना बरंच बरं. देखो माय बोया वाटणी दिले आहे की नाही? अहो नाही नाही. एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं माय, त्याच घरा शेजारी नवरा बायको असत खेळत जीवन जगायचे. ज्या घरामध्ये भांडण व्हायचं त्या घरातली मालकीनबाई नवऱ्याला विचार म्हणे, का धनी आपल्या घरामध्ये रोज भांडण होतात, शेजारी जाऊन म्हटले. नवरा बायको असत खेळत जीवन जगतात, आपल्या घरमा रोज दांगडो, तुम्ही मला शेपाडले तर मी तुमले शेपाडलेस म्हणे. हा त्या दांगडोपर 3 टीव्या फोट टाकत, 2-2 जण खरा फोट टाकत म्हणे आपण म्हणे. मग शेजारी जाऊन या हसत खेळत जीवन जगण्याचं कारण काय विचारून या. हा गेला विचारायला म्हणजे, दादा तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचा वर्ण, आमना घरमा रोज दांगडो तोडा तोडून फोडाफोडी. तो म्हणे देख भाऊ, तुना घरना दांगडो मना घरना दांगडो मग एकच फरक म्हणे. काय म्हणे? घरनी बाई जर काही पोया वगैरे लाटस होई, मन जर काही चुकाई गे ती मला गापकन लाटणं मारी फेकस. लाटणं जर मी चुकाड दिन मी असंच लाटणं मला बरोबर बटी घेतं ती असंच म्हणे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. प्रत्येक जीव दुखी आहे. जो देखे सो दुखिया, जो देखे सो दुखिया, जो देखे सो दुखिया, दुखिया जो देखे सो दुखिया, दुखिया कोई भी नहीं हो, आवाज़िया कोई भी नहीं है, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई भी नहीं हो, सुखिया कोई नाही. माय आपल्या घरातला कलह दूर का होत नाही? कारण आपल्या घरामध्ये तेवढा निष्ठेचा परमार्थ नाही. मला वाटतं माय संत मंडळींनी जे घरदार त्यागलीत ना, असं त्यागण्याची आपल्याला गरज नाही आहे. पण खरं सांगू, 4 भाकरी ठोकायच्या आहेत घरामध्ये, रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणा, काय बिघडत नाही आपलं. 4 लोक जेवणारी मंडळी आहेत, रामकृष्णारी 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 म्हणा, काय बिघडत? पण आपलं रामकृष्णारी नाही. मामा काय परिस्थिती आहे? कशाला अशी लेकरं जन्माला येते ना महाराज? बघा ना काय आनंद आहे महाराज. ऐका,
जीवनातला कलह दूर व्हावा असं वाटत असेल ना माय, तर चांगले संस्काराने युक्त असे पूर्व विद्यार्थी घडवा आपल्या घरामध्ये. शेवट आपला चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबरायांना वाटलं रे बाबा, आम्ही आमच्या संसारातील कुणावर त्या ठिकाणी प्रेम करण्याची आम्हाला गरज राहिली नाही, पण ज्या जीवाला ज्याने उत्पन्न केलेला आहे अशा देवाच्या नावाचा आम्ही परमार्थ केला. आणि मात्र लाथाडीला तांब्या, आपलं लाथाडीला हा संसार केला षडऊर्मीचा मार. ऐका, संसारला आम्ही त्या ठिकाणी तिलांजली दिली आणि मात्र संसारातून सावध झालो. आणि सावध होता होता परमार्थात सुद्धा आम्ही सावध झालो आणि हरीच्या जागरणामध्ये आलो. अभंगातल्या सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, थंडी वाजते. स्वर्गात नाही वास आनंद. स्वर्गात सगळं काही भोगायला, ऐरावत आहे, मेनका आहे, उर्वशी आहे, सगळं काही भोगायला आहे, पण असा परमार्थातला आनंद नाही भोगता येणार. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. स्वर्गाच्या लोकांना त्या ठिकाणी वाटावं की आम्ही मृत्यू लोकामध्ये या भजनाचा आस्वाद घ्यावा. पण हा वैकुंठातील लोकांना दुर्लभ असणारा सदैव त्या ठिकाणी भजन दुर्लभ आहे. पण ऐका, फार गोड गाणारे आणि गोड त्या ठिकाणी पावडी खेळणारी मंडळी, मला आनंद वाटला महाराज. ही लेकरं त्याच गावामध्ये आहेत ज्या गावामध्ये सात्विक भजनी मंडळ आहे, प्रोत्साहन देणारी भजनी मंडळ. पण ज्या गावातली भजनी मंडळ खाऊट त्या मरी घ्यात पण आई उदिनं नाही. कोणी पोटातून थोडं शिकून आलंय, कोणी आता टाळ वगैरे इकडे तिकडे ठेका वगैरे त्याचा चुकायला लागला. या जुना भजनी मंडळ खाऊट असं आहे का? अहो तुना टाय आई तुनी माय बाई वाड्यावर या. अहो तो तमाशाकडे वळतो पण परमार्थाकडे वळत नाही. पण ऐका, काय परमार्थातले दाखत शिकवतात महाराज, अगदी आनंद आहे. आणि गाणारीत मंडळींचं महाराज खरं तर नाचायला लागतो जीव, असं म्हणतो की नाही? हां, जीव म्हणतो की नाही, चलो नाचून घ्यावं. काय गोड गाणारी मंडळी. या गाण्याच्या माध्यमातूनच ईश्वराची प्राप्ती आहे.
दुसरं काही आपल्याला ऐकण्याची गरज नाही आहे. कथा कीर्तन ऐकून मनामध्ये अहंकार भरण्यापेक्षा सोजवडतेने त्या ठिकाणी आपण भजन करावं, हाच परमार्थ आहे. ज्ञानोबारायांनी अथांग ज्ञानेश्वरी ग्रंथापुढे अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्यात जगाच्या पाठीवर, पण ज्ञानेश्वरीच्या ग्रंथापुढे कुठल्या कादंबरी, कुठल्या ग्रंथाचा सार अजून ज्ञानेश्वरी पुढे लागला नाही. तरी ज्ञानोबारांची भाषा बघा, तरी अवधान एकले दीजी मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे होगळ आहे का, हे ज्ञानोबारांची भाषा आहे. जसा मानो तसा उपदेश तुकोबाराय, तरी तुकोबारांची नम्रतेची भाषा बघा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, समुद्र फिका पडेल एवढं अगाध ज्ञान आहे ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. ऐका, या सृष्टीमध्ये किती पिढ्यानपिढ्या येतील, पण तुकोबारांसारखा अनुभव आतापर्यंत कोणाला घेता आला नाही. तरी तुकोबारांची शब्द बघात, आम्ही त्या ठिकाणी नम्र आहोत. एवढं ज्ञान असून अहंकार रहित जीवन जगलेत, आणि ज्यांना जेमते मारी पाठ शेतो आवरायला नाही, हे परिस्थिती आहे. अहो नाही नाही नाही, जीवनातला खऱ्या अर्थाने हाच परमार्थ आहे. गोड भजन करून आपल्याला एक दिवस निघून जायचंय. अल्पायुष्य मानदेह शतगणिले ते अर्धरात्र खाय. आपण कोण किती ज्ञानी आहोत. म्हणून जगभर कीर्तनकार, किती विद्वान कीर्तनकारांचे आपण श्रवण केलेली कीर्तनं असतील, आणि तुमच्या समोर एखादा अल्पज्ञानी कीर्तनकार असेल, किती ज्ञानी कीर्तनकार असेल, याचा तोलमाप काढण्यापेक्षा आपण श्रद्धेने या ठिकाणी बसलेला आहोत, या गोष्टीचं भान असू द्या. मला आनंद वाटला या ठिकाणी. आमोदेकर मंडळी, एवढ्या वर्षापासून आपण सप्ताह करतो आहोत. मी सांगून गेलो, चंद्र सूर्य असेपर्यंत आपलं सप्ताहाचं कार्य चालणार आहे. पण गोड अशी या ठिकाणी गोड गायनाचारी मंडळी, गोड वादनाचारी मंडळी, या लोकांचाही स्वाभिमान असू द्या की आपल्याला नाही गाता येत, नाही आपल्याला वाजवता येत, पण अशी पट्टीची गोड गाणारी परमार्थाची मंडळी, यांच्यावर त्या ठिकाणी निशार्थ त्या ठिकाणी आशीर्वाद राहू द्या. म्हणजे निश्चितच पुढील काळामध्ये आपला धर्म एक निष्ठतेने त्या ठिकाणी आपल्या धर्मातील ही लेकरं भविष्यामध्ये प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा. म्हणून ऐका, आनंद आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, शुद्ध अंतकरणाने गोड गाणारे मंडळी. यज्ञेश महाराज मीराबाईंनी भजन तर केलं, ऐसे लागे लगन मीरा हो गई मगन, मीरा हो गई मगन, महलों में पली बन के जोगन जल, मेरा रानी दीवानी कहाने लगे, एक राधा एक मीरा, दोनों शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक जण चहा ठेवायला नाही घेत. एक प्रेम देवा, एक दर्द देवा, एक प्रेम देवा, एक दर्द देवा. मीराबाईंनी भजन केलं, जनाबाईंनी पाटे उठावं, माय जाता हातात घ्यावं. ओव्या गावून स्वरात दासे जनीच्या घरात, दळण दळे ते सख्या श्रीहरी, अडचोरीचा माझ्यावरी. जगाचा चालक मालक माय विठीवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दळण दळू लागावा. ही ताकद आली कुठून? तर ही भजनाची ताकद. या संसाराचं साधन म्हणजे भजन आहे. ज्ञानोबारे म्हणतात, किंबहुना ऐसे भजन त्याची संसाराचीच साधन, येरफड भोगतो स्वप्न नाव बरी दिसे. ज्याच्या जीवनामध्ये भजन घडत नाही ना माय, ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ घडत
भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. काय जाळायचंय थोरपण? हे थोरपण आहे महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. 25,000चा डीजे लावा आणि डीजे पुढे तालावर नाचणारी आम्ही पाहिली. बघा अगदी निस्वार्थपणे पोरं विद्यार्थी उभे आहेत. डीजेवर तालावर नाचणारी एकले म्हणतो बाबा काय शे? तो म्हणे महाराज जे खालते शे ते वरते नाहीये म्हणे. हो म्हणा बापरे, एवढं सहज नाहीये महाराज. अरे का ही ताकद लागते, पुण्यही लागते म्हणून गोळ आहे महाराज. तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोरपण जाडावे ते. संसारात राहून आपल्याला खोटं बोलून संसार पार पाडता येतो, पण परमार्थ मध्ये लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष ऐका. परमार्थ मध्ये खोटं बोलून चालणार नाहीये. लग्न लोक खोटं बोलून पार पडायला लागलेत. एक मुलगा अट्टल बोबडा 40 मुली बघितल्यात बापान त्याच्यासाठी. किती? 40. बाप म्हणे देख तुले 40 पुरी देखाडाय घ्यात, पण एक बी पोरने तुले पसंत करो. म्हणे का ब तो बोबडा बोलस. म्हणे मग आता पर्याय 41वा नंबर लायशे तटे जाईन तू काय बोला न. तो म्हणे ताली. बाप म्हणे तुझ्या तडे काही बोलना. आपला मांगलदार मोठा 800. एक तर मी उडी मार दिसून नाही, तो लागलेच. पिकअप गाडी करी अर्धी भाऊ बनबासाठी पोरणादारशे गाडी लाई उतरनात. कोणी खुर्शीवर, कोण टेबल, कोण खालते, कोण वरते. एक मालमाल बडाल जागानी मोरी माबटू का आता बटे का आता मोरी माबट राहणार. जी पोरले देखणं तिने मोठी बहीण येडी बरं पाहुणा सावत्री म्हणे. म्हणे आप्पा वाय काय शे? म्हणे आई शे दुसरी येईल ठेवत ती. जी पोरले देखणं तीन माहिती दचाडणं म्हणे देख बहीण आपल्यावर बी गण चुकाय जायल शे. कोणी काही पै पाहुणा बोलणार नसते, मान आला देवानी पण बोला न. जी म्हणे ठीक आहे. तो ट्रे त्यांना चहा ना कप बशा. नवरी नवर देऊ ना जीज भाऊ, फुई भाऊ, माम भाऊ, बाबा, काका याई ना जीज भाऊ. एक बाबाला ऐकून येईल त्या. दुसरा शाफ्टिंग जाईल, डिओ उडेल, दप्तर उघडेल, कॅश उडेल, गाडावरती उतरेल, पंडानपणे जेलेल आणि मग नवरदेवकडे पोर. ज्यांनी 40 पुरी खोईल होतात त्यानं ध्यान काय चहाकडे. चहा ना कप उचलताना त्याला असं वाटणं मी का बगीच्यानं फुलं पडा उभा. असा चोर मा झटका त्याने गरम चांगलं चालली. ओ बापला काय झालं मेला, काय झालं मेला, काय झालं मेला. तीन अरबी काय मग पुती पुती पे फुती पुती पे फुती पुती पे. तुम्ही आशिला तोपर्यंत मी बी चहा पिया सारखं. म्हणजे आप्पा काय करतात म्हणे देखा भाऊ सारकाल वारका बेला ललट काढी. तुका म्हणे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. ऐका जीवनामध्ये एखाद्या बापाला वाटते माझी मुलगी इंजिनिअरिंग करते आहे, UPSC FSC करते, सगळं काही आहे. काय लाख रुपये खर्च करेल महाराज, पंचक्रोशील मध्ये लग्न नाही असं थाटात लग्न लावेल, पण मुलगी तीच जिला जनाबाई होता आलं, जिला मीराबाई होता आलं. मुलगी या संस्काराने नांदली पाहिजे. म्हणून ऐका आजही आपल्या धर्मावर ग्लानी येत आहे. त्या काळाने फक्त आज जर प्रत्येकाला जर दाखवण्यात आलं तर मागे एक द लव जिहाद नावाची स्टोरी आपल्याला प्रत्येकाला दाखवण्यात आली. लक्षात घ्या अनेक धर्माचं आक्रमण सहज नाही करता आलीत. त्यामध्ये ख्रिश्चन लोक असतील बायबल ग्रंथ ठेवायचं, आपल्या धर्मातील हिंदू दैवत त्यांनी बाहेर काढायची, विकत घेऊन टाकायचीत. ही आक्रमण चाललेली आहे. हिंदू कॉलेज शाळा असतील, या कॉलेजांमध्ये या नराधमांनी त्या ठिकाणी भाग घ्यायचे. हिंदू लेकराला टिळा लावायची लाज वाटेल हे भगवा टिळा लावून येतात. प्रत्येक समाजाच्या मुलींवर यांनी रेट ठरवून घेतलीत. पाटलाची मुलगी राहिली 22 लाख रुपये, ब्राह्मणाची मुलगी राहिली 25 लाख रुपये, कोड्याची मुलगी राहिली 11 लाख रुपये, माळ्याची मुलगी राहिली 16 लाख रुपये, अशी रेट यांनी ठरवून घेतली. पण खरं सांगू या नराधमांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये येऊन हिंदू कॉलेजांमध्ये शाळेमध्ये यांनी भाग घेऊन एकच कार्य करायचं. ज्यांची फंडिंग असते सगळा पैसा यांचा लावाजमा वर्षाचा खर्च सगळ्या त्यांच्या धर्मातून दिलं झालं. आणि मात्र यांनी त्याच्याच समाजाच्या मुलीला घ्यायचं आणि पार कोर्टापर्यंत तिला खेचून आणायची. कोर्टातला जज साहेब जेव्हा त्या मुलीचा मायबापाला बोलवतो, सादर करतो त्या कोर्टामध्ये की ही तुमची मुलगी, याला घरी घेऊन जा, तेव्हा तो बाप त्या मुलीचा पाया लागतो. म्हटलं बेटा तुला तोड हाताचा फोडासा सारखा मी वागवली राजा, चल हे दिवस बघण्यासाठी आम्ही तुला लहानाचं मोठं नाही केलंय, चल म्हटले चल घरी चल ना राजा. फार हृदय कवडं होतंय ग, तुला लहानाचं मोठं सहज नाही केलं. जेव्हा ती माय त्या मुलीचा पाया लागते तेव्हा ती मुलगी म्हणते जज साहेबाला, जज साहेब
अंतःकरण जळून खाक होऊन जातो मायबापाचा, समुद्र आटतो बापाचा. जेव्हा ती मुलगी म्हणते जसा आहे हा जो माझा पाया लागतोय ना हा माझा बाप नाही, ही जी माझ्या पाया लागते ही माझी माय नाही, तो नराधम तिला सोबत घेऊन त्या ठिकाणी 4-5 मुलं जन्माला घालतो, तिला विदेशात विकतो, नाही तर तिचे तुकडे तुकडे करून जनावरांना खाऊ घालतो. ही ताकद आली कुठून? ही ताकद आली कुठून? तर एकच गोष्ट, मला रक्ताची बहीण नाही, पण आज खऱ्या अर्थाने बेधडक बोलण्याचं धाडस आम्ही का करतोय? कारण 99% कीर्तनकार सांगून सांगून मेले आणि ऐकणारे ऐकून ऐकून मेले, परिवर्तन झालं नाही. आज कुठल्याही राजकीय क्षेत्रावर कुठला तरी पुढारी सांगेल आणि परिवर्तन होईल असं नाही. हे शेवटचं साधन नारदाची गादी उरलेली आहे की या ठिकाणी माणूस सावध करण्याचं क्षेत्र आहे. म्हणून ऐका, मला वयाची समकालीन त्या ठिकाणी बसलेल्या माझ्या तरुणी बहिणी असतील, मला रक्ताची बहीण नाही पण रक्तापेक्षा 7 जन्माचं नातं आपलं श्रेष्ठ असेल बहीण. या धर्ममंडपामध्ये बसण्याचं सौभाग्य आपल्याला जे लाभलेलं आहे, ज्या मायबापाच्या कुशीमधून तुझा जन्म झाला आणि या पवित्र असं धर्ममंडपामध्ये बसण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं ना माय, आजच्या कीर्तनातून जर नसतो तू त्या ठिकाणी मनातल्या मनात शपथ जरी घेतली की माझ्यामुळे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या मायबापाची कधी खाली मान येऊ देणार नाही, एवढं जरी आजच्या कीर्तनात शपथ घेतली मनातल्या मनात, तरी आजचं कीर्तन सफळ झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, स्वाभिमान वाढवा मायबापाचा, ही तर आपली कीर्ती आहे. म्हणून आनंद वाटला या ठिकाणी आमच्या मुक्ताबाई जनाबाई सारख्या या ठिकाणी लेकी ज्यांच्या उभ्या आहेत. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हे चांगलं साधन आहे, चांगलं ऐकण्याचा प्रयत्न करा बरं का. म्हणून तुकोबारे म्हणतात की आमच्या जीवनामध्ये आम्ही सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो. आपण आपल्या संसारातून कितीही संसारातला श्रम वैफल्य आहे, परमार्थातला श्रम साफल्य आहे. म्हणून आम्ही परमार्थाकडे त्या ठिकाणी वळत असताना सुद्धा दोन्ही दिसते सारखी वर्म जाणे तो पारखी, आम्ही संतांना पारखण्याची सुद्धा दृष्टी पुढे ठेवलेली आहे. म्हणून जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. आणि मात्र नाथ महाराज तर त्या ठिकाणी सांगताय की बाबा नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. जीवनातली झोप जावी यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पहाटे काकड्याच्या माध्यमातून सांगतायत की हा देह दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना. नाथ महाराजांनी सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतायत हरिपाठामध्ये, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मायले म्हणा, चाटे दे म्हणा, तिच्या आणलेली आहे बरं का. असा तसा ज्ञानोबारायांचा भाव नाही, शुद्ध भाव आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना होता येत नाही महाराज, एवढं पुण्य हरिपाठामध्ये आहे. अजून सोपं तर नाथ महाराज तर गली गली आलेत, अगदी वसुदेवाच्या माध्यमातून एवढं त्या ठिकाणी टोपी पहिराव, काय ते काय मयूरपख चिपड्या हातामध्ये, आणि सांगितलं हे जरी नाही ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकाल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरत शेवटी बाळ बांधून येईल, सरत शेवटी बांधून येईल, सरत शेवटी
नाही आता ऐका हे परमार्थ आहे म्हणून ऐका. अगदी कीर्तन मध्य काळ आला की घड्याळ तो काढून ठेवली होती मी, तरी आता घालतो पुनश्च. तरी सुद्धा मध्य काळ आला की विठोबा रखुमाईचं भजन घ्यावं लागतं. मला वाटतं या ठिकाणी उर्वरित वेळ संपन्न झालेली आहे, तरी त्वरित 2 मिनिटामध्ये या ठिकाणी विठोबा रखुमाई होईल. मला वाटतं मध्यकाळ आला की त्या ठिकाणी विठोबा रखुमाईचं दंडक आहे, पण तरी देखील माझा एक स्वभाव आहे, माझ्या प्रत्येक कीर्तनाच्या माध्यमातून महिला मंडळांना 2 मिनटं मी भजन करायला लावतो. महिला मंडळांचं झालं की पुरुष मंडळ माझा मागे म्हणतील, म्हणणार ना माय भजन म्हणणार ना. तुम्हापैकी कोणी जपी जालून त्याची जागी करा द्या. तुमने जपान पद्धत भलती बारे रास जप लागायला लागणी पत्र टाकलो जप करलो. बाजूनबाई सांगायचं ए माय कीर्तन ऐक ना, डोळ्याला बाई सांगा चाल देवा मी डोळ्याला नाही किरण. असं होता कामा नये. एका तालात एका ठेकात एका स्वरामध्ये माय भजन करायचं आहे सर्वांनी. ए ग विठाबाई मागण्या बाय काय म्हणतीत नाही. ऐकाय पप्यान लग्न गाणे का मावशी सर्वांनी म्हणा एक सारखं एका तालात एका ठेकात एका स्वरामध्ये माय भजन करा. ए ग विठाबाई माझी पंढरीची आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाचा गंगा नर्दोना बाप घोडे उन्हा ओ म्हणा बापरे त्याला पाटा ती पटपडी विडतो घोडे उन्हा. माय काय कंठामध्ये सरस्वती माता नांदावी इतका गोड तुमचा स्वर आहे आई. इतकं स्वजवड या ठिकाणी येऊन मला वाटतं ना आपण अनुभव घेतला असेल. तुम्ही कालपासून येत आहेत महाराज, गाणारी मंडळी अगदी वाजवणारी मंडळी यज्ञेश महाराज महाराज सागर महाराज. खरं तर अंबोदे गावामध्ये पाऊल ठेवल्या बरोबर कोणी म्हणे चहा घ्या, कोणी म्हणे कॉफी घ्या. म्हणजे लहान लेकरापासून तर वयोवृद्ध म्हातारींपर्यंत जे संस्कार आम्ही पाहिली हे मोजके बोटावर मोजणारी एवढीच गावं राहिली. नाहीतर आपण म्हणावं जय हरी त्यानंतर पुढच्या घरी, हे परिस्थिती आहे. पण खरोखर माय फार कंठाने उद्ध्वस्त त्या ठिकाणी गोड तुम्ही कंठ काढलेला आहे. साक्षात सरस्वती माता कंठामध्ये नांदावी इतका गोड तुमचा आवाज आहे. तुमचं गाणं मी ऐकलं, आता आमनं बी ऐकलं का. पुरुष मंडळ आपण बी काही इज्जत ना कचरा करू नका. आपण बी जसा काकार कोकार करले आपण मस्त आवाज काढा. कोणा कंठबडी जालून कंठगोळी खायला आपण मस्त आवाज काढा. एक सारखा पुरुष मंडळ. श्रीराम थांबा पहिले मला पुरं करू द्या. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. नायलोनी दोरी गाडी पाशी लावू द्या मला. काय आवाज महिला मंडळ मी सांगून दिलं. खरं सांगू वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतोय. किती 14. मला वाटतं ह्या मंडळींनी कलर्स मराठीवर ही सगळी मंडळी आम्ही पहिली असेल. तुम्ही कलर्स मराठी झी मराठीवर सगळ्यांवर पाहिलं. युट्यूबला पंकज महाराज एकतासकर सर्च केलं, भरपूर कथा भरपूर कीर्तनं आहेत. महाराष्ट्रातला तालुका नाही जिल्हा नाही सोडला. पण ऐका मी माझं कौतुक सांगण्यासाठी इथपर्यंत उभा नाही, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिला मंडळांची संख्या आघाडीवर आहे. आघाडीवर नाही बरं, आघाडीवर आहे. प्रत्येक क्षेत्र जर पाहिलं महिला मंडळ आघाडीवर. बँक खात्यामध्ये जर तुम्ही कर्मचारी महिला मंडळ, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून देणारी महिला मंडळ, टोल नाक्यावर टोल कॅबिन मधून टोल फाडून देणारी महिला मंडळ, एस टी मध्ये बसा तुम्ही कंडक्टर, हाफ तिकीट, एस टी मध्ये जोडाजोडी तोडातोडी महिला मंडळ, लाडकी बहीण, अजून लाडका पाहुणा बाई काय राहणार नाही पुरुष मंडळ. त्याचं कारण आहे ह्या आवाजापुढे आपला आवाज जरा फिका पडायला लागला, मग तो गरमा राहू आपला तोंडाने आयशी आधी लक्षात घ्या. पुरुष मंडळ त्यांच्या पुढे आपला आवाज जरी मोकळा निघत नसेल तर थोडा हात वरती करा बरं, करात वरती असं खापर जाईल ना, मेहनत करा सरळ सरळ. वा राहू द्या रातभर. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
राखो माये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर